कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. राज्यात गर्भवतींसाठी अॅनॉमली स्कॅन अनिवार्य करण्यात आलेली आहे, तर अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या किमतीत कपात करण्यात आलेली आहे. 5 राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. युद्धामुळे मध्य पूर्वेत बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारनं गॅस वितरणासाठी नवीन नियम जारी केले आहेत, तर सलमान आगाला ICC कडनं कडक शिक्षा मिळालेली आहे. रणवीर सिंगचा धुरंधर 2 वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 16 मार्च वार सोमवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे अॅनॉमली स्कॅनची. राज्यातील बालमृत्यूंपैकी लक्षणीय टक्केवारी जन्मजात विकृतींमुळे होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर गर्भातले दोष लवकर ओळखण्यासाठी राज्य सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता सर्व पात्र आणि अतिजोखीम असलेल्या गर्भवती मातांनी गर्भधारणेच्या 18 ते 20 आठवड्यांच्या कालावधीतच अॅनॉमली स्कॅन करून घेणं आवश्यक असल्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागानं दिले आहेत. गर्भातल्या जन्मजात विकृतींचं लवकरात लवकर निदान व्हावं, त्यावर वेळेत वैद्यकीय निर्णय घेता यावा, यासाठी राज्यात सर्व शासकीय तसंच खासगी रुग्णालय, प्रसूतीगृह आणि स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञांना अॅनॉमली स्कॅन करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत पात्र गर्भवतींसाठी ही तपासणी मोफत उपलब्ध आहे. मात्र अंदाजे 50% प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीनंतरच्या सेवा खासगी रुग्णालयात घेतल्या जातात. त्यामुळे अशा ठिकाणी सुद्धा गर्भवतींना अॅनॉमली स्कॅनची सुविधा मिळणं आवश्यक आहे. त्यानुसार खासगी रुग्णालयं, प्रसूतीगृह, स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ तसंच सोनोग्राफी तज्ज्ञांनी त्यांच्या देखरेखीखाली पात्र आणि अतिजोखीम असलेल्या गर्भवतींचा अॅनॉमली स्कॅन करण्याची व्यवस्था करावी, असे आदेश देण्यात आलेले आहेत. पॉडकास्टची दुसरी बातमी अदानी टोटल गॅस लिमिटेडची. सध्या सुरू असलेल्या भू-राजकीय तणाव आणि वाढत्या महागाई दरम्यान काही दिलासादायक बातम्या समोर आलेल्या आहेत. ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज अदानी टोटल गॅस लिमिटेडनं अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या किमतीत लक्षणीय कपात करण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत दररोज सुमारे 120 या दरानं विकल्या जाणाऱ्या गॅसची किंमत आता सुमारे 83 असेल आणि हा दर 16 मार्च 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होईल. या मोठ्या सवलतीचा प्रामुख्यानं मोठ्या कारखान्यांना आणि औद्योगिक युनिट्सना फायदा होणार आहे. कंपनीच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार त्यांच्या निर्धारित गॅस मर्यादेपेक्षा जास्त वापर करणाऱ्या उद्योगांसाठी अतिरिक्त गॅसची किंमत ही लक्षणीयरित्या कमी करण्यात आलेली आहे. पूर्वी कारखान्यांना या अतिरिक्त वापरासाठी प्रति मानक घनमीटर 119.90 ची मोठी किंमत मोजावी लागत होती, पण आता हा दर 82.95 पर्यंत कमी करण्यात आलेला आहे. प्रति SCM सुमारे 37 रुपयांची ही कपात अशा उद्योगांसाठी जीवनरेखा आहे ज्यांचं संपूर्ण उत्पादन चक्र हे नैसर्गिक वायूवर अवलंबून आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे 5 राज्यांमधल्या निवडणुकांच्या तारखांची. भारतीय निवडणूक आयोगाकडनं पत्रकार परिषदेत पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांमधल्या निवडणुकांच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात आली. आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर 4 मे रोजी निकाल लागणार आहेत. केरळमध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी मतदान होईल, तर 4 मे रोजी निकाल जाहीर होईल. पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजीच मतदान होईल आणि 4 मे रोजी निकाल लागेल. बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान होणार आहे. 4 मे रोजी मतमोजणी होईल, तर तमिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
आणि 4 मे रोजी ही मतमोजणी होणार आहे. तारखांची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी असं सांगितलं की निवडणुका निष्पक्षपणे पार पडतील. BLOंना ओळखपत्र दिली जातील. सर्व माहिती ECI नेटवर उपलब्ध असेल. मतदानानंतर लगेचच मतदारांची संख्या जाहीर केली जाईल. मतमोजणीसाठी 40,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे मध्य पूर्वेत बोर्ड परीक्षांची. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे जगभरातली परिस्थिती झपाट्यानं बदलतेय. या युद्धाचा परिणाम आता मुलांच्या शिक्षणावरही दिसून येतोय. शाळा आणि महाविद्यालयं सध्या बंद आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं एक मोठा निर्णय घेतलेला आहे. अमेरिका-इराण युद्धामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता मध्य पूर्वेत अनेक देशांमध्ये 12वीच्या सर्व बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. CBSE बोर्डानं असं जाहीर केलंय की 16 मार्च ते 10 एप्रिल 2026 दरम्यान बहरीन, इराण, कुवैत, ओमान, कतार आणि सौदी अरेबियामध्ये होणाऱ्या सर्व 12वीच्या परीक्षा यापुढे होणार नाहीत. पॉडकास्टची 5वी बातमी महाराष्ट्र सरकारची. इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध होतंय, त्यामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळीवर सुद्धा परिणाम झालाय आणि त्यामुळे राज्य सरकारनं खबरदारीचे उपाय जारी केले आहेत. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनानं विशेष नियम जारी केले आहेत, ज्यामध्ये रुग्णालयं, शाळा आणि आश्रम यांसारख्या अत्यावश्यक सेवांना गॅस पुरवठ्यात प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील नागरिकांमध्ये इंधनाची कमतरता आणि घबराट निर्माण होऊ नये म्हणून अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं एक काटेकोर योजना विकसित केली आहे. आता LPG सिलेंडरच्या वितरणासाठी एक स्वतंत्र प्राधान्यक्रम स्थापित केला जाईल, ज्यामध्ये सरकारी संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना प्रथम पुरवठा मिळेल. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. पाकिस्तान क्रिकेट संघ आणि त्यांच्या खेळाडूंसाठी कठीण काळ सुरूच आहे. पाकिस्तानचा T20 कर्णधार सलमान आघानं बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दमदार खेळी केली, परंतु त्याने असं कृत्य केलंय ज्यामुळे ICCला कारवाई करावी लागली आणि त्याला शिक्षाही करावी लागली आहे. बांगलादेशचा कर्णधार मेहंदी हसन मिराजनं त्याला बाद केलं आणि त्यानंतर आघा यांनी रागानं आपलं हेल्मेट आणि हातमोजे फेकले. आघाच्या कृतीमुळे खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी ICCच्या आचारसंहितेच्या कलम 2.2चं उल्लंघन झालं, जे क्रिकेट उपकरणं, कपडे आणि मैदानी उपकरणांची गैरवर्तन करण्याशी संबंधित आहे. ICCनं सलमान आघाला त्याच्या कृत्याबद्दल शिक्षा जाहीर केली. पाकिस्तानी फलंदाजाला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला, जो 24 महिन्यांसाठी लागू राहील. जर या काळात त्यानं 4 डिमेरिट पॉइंट्स जमा केले तर सलमान आघाला काही सामन्यांसाठी बंदीही घालण्यात येईल. पॉडकास्टची शेवटची बातमी धुरंधर द रिव्हेंज चित्रपटाची. अभिनेता रणवीर सिंगचा बहुप्रतीक्षित चित्रपट धुरंधर द रिव्हेंज 19 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आता हा चित्रपट मात्र एका मोठ्या वादात अडकलेला आहे. या चित्रपटामध्ये शीख समुदायाच्या केल्या गेलेल्या चित्रणावर समाजात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. या वादाचं मुख्य कारण आहे रणवीर सिंगनं साकारलेली शीख व्यक्तीची भूमिका. महाराष्ट्रात स्थित सामाजिक कार्यकर्ते विकी थॉमस सिंग यांनी केंद्रीय चित्रपट परीक्षण मंडळ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी अभिनेता रणवीर सिंग आणि चित्रपटाच्या निर्मात्यांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केलाय. विकी थॉमस सिंग यांनी अशी मागणी केली आहे की चित्रपट, त्याचे पोस्टर्स, ट्रेलर आणि इतर जाहिरातींमधून शीख व्यक्तिमत्वाला धूम्रपान करताना दाखवणारी सर्व दृश्य त्वरित हटवण्यात यावी. याशिवाय शीख समुदायाची जाहीर माफी मागण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. हे होतं eSakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.